इकडे विहानची अंघोळ झाली, तसंच बघा त्याच्या पप्पांनी त्याला युनिफॉर्म घातला आणि त्याचे केस विंचरून दिले। त्याचबरोबर बघा माझं इकडे जेवणही बनवून झालेलं। विहानचं आणि स्वीटूचा टिफिन मी भरून ठेवलेला। तर विहानने त्याचा टिफिन ना बॅगेत टाकला, तसं लगेचच स्वीटूनेही बघा तिचा टिफिन आणि वॉटर बॉटल बॅगेत टाकली। तर इकडं ना विहानला सोडण्यासाठी त्याचे पप्पा ना खाली जात होते, कारण बसचा टायमिंग झालेला। आणि बघा म्हणजे पार्किंगपासून बसपर्यंत जाईपर्यंत एवढं जास्त डिस्टन्स नाही आहे, पण पाऊस भरपूर चालू होता म्हणून हे छत्री घेऊन जात होते। पण तेवढ्यात त्यांना वरतूनच दिसलं की गाडी म्हणजे बस जी होती स्कूलची ती निघून गेली होती आणि विहानला लेट झाला होता। तर विहानला सोडण्यासाठी आता त्यांना बाईकवर जावं लागणार होतं आणि बराच वेळ ते शोधत होते, पण चावी काही गाडीची भेटतच नव्हती। मला असं वाटलं खाली स्कूटी जिथं पार्क केली त्या स्कूटीलाच कधी-कधी ते चावी ठेवतात, तर तिथे असेल म्हणून ते खाली बघायला गेले, पण तिथेही नव्हती। नंतर मी बघा मशीनवर त्यांनी कपडे ठेवले होते, त्याच्यावर जाऊन चेक केलं तर तिथे गाडीची चावी होती। नंतर ना माझी जी हॉलची विंडो आहे ना, तर तिथून मी खाली ती चावी त्यांच्यापर्यंत फेकली आणि नंतर मग ते गाडीवर विहानला स्कूलपर्यंत सोडण्यासाठी गेली। तर बघा झालं काय, सकाळी मी ज्या चपात्या बनवल्या होत्या ना त्या खूपच कमी झालेल्या, म्हणून बघा मी त्यांच्यासाठी नाश्ता बनवणार होते। तर नाश्त्यासाठी मी पटकन पोहे बनवून घेतले, म्हणजे काय स्वीटूही खाईल आणि ते पण खातील। तर इकडे बघा थोडेसे पोहे ना मी प्लेटामध्ये काढून घेतले आणि लगेचच झाकून ठेवले, कारण ते अजून ना विहानला स्कूलमध्ये सोडून आले नव्हते। तर बाहेर बघितलं तर भरपूर पाऊस चालू होता आणि काल मी जे झाडं मस्त सेट केली होती ना, तर त्याचा लॉंग व्हिडिओही मी टाकलेला आहे, नक्की बघा। आणि विहानला स्कूलमधून सोडून येईपर्यंत यांना खूपच उशीर झालेला, 10:30 वाजून गेलेले, म्हणून बघा स्वीटूचंही स्कूलला जायचं कॅन्सल झालं। मग मला काही ऑप्शन नव्हता म्हणून मी स्वीटूला घेऊन आहे ना क्लासला गेलेली। तर क्लासमध्ये गेल्यानंतर मला लगेचच फोन आला की विहानला स्कूलमध्ये ना उलटी झाली, तर त्यामुळे विहानला त्याचे पप्पा परत आणण्यासाठी गेले। तर 1 वाजताच मी परत क्लासवरून रिटर्न आली। तर येताना बघा जो एवढा मुसळधार पाऊस होता आणि त्या पावसामध्ये स्वीटू खूप एन्जॉय करत होती। तर मी पण तिला थोडंसं बाहेर सोडलं, छत्रीमध्ये घेतलं नाही। तर पार्किंग म्हणजे गेटच्या आत येताना स्वीटू किती खुश होती बघा। पहिल्यांदा ती ना एवढ्या पावसामध्ये भिजली असेल मनसोक्त, तर मलाही माझे लहानपणीचे दिवस आठवले। आम्ही पण भरपूर पावसात भिजलो होतो, तर त्यांना काही एवढं एन्जॉय करता येत नाही। तर असो, त्याच्यानंतर बघा मी तिला वरती घेऊन आली आणि आल्यानंतर ना मॅडमचे कपडे वगैरे चेंज केले आणि तोपर्यंत बघा विहानही घरी आलेला। तर विहानचे पण कपडे चेंज करत होते, पण मात्र स्वीटू बघा छत्री जी होती बाहेर ठेवलेली सुकण्यासाठी ती घेऊन त्याच्यामध्ये बसली होती। असं काहीतरी तिचं चालूच असतं, बाहेर पाऊस थांबायचं नाव घेतच नव्हता। तर असो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब